मंडळी, सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात, गावाच्या पारावर आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न धुमाकूळ घालतोय, तो म्हणजे 2025चा पीक विमा नक्की गेला कुठं? तर सरकार म्हणतंय आम्ही सगळं काम केलंय, पण अजून खात्यात छदामही जमा झालेला नाही. मग नेमकं अडलंय कुठं? पैसे फेब्रुवारीत येणार की आणखी वाट पाहावी लागणार? आणि हो, यंदा सरकारने पीक विम्याच्या बजेटमध्ये मोठी कपात केली आहे का? तर या सगळ्या प्रश्नांची अगदी बारकाव्यानिशी आणि सोप्या भाषेत उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मी आहे अमन जमीर मोहनावाले आणि तुम्ही पाहत आहात आपलं हक्काचे चॅनल. चला तर मग नेमका विषय समजून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करतो. आपल्या राज्य सरकारने म्हणजेच राज्याच्या कृषी विभागाने त्यांचं काम पूर्ण केलं आहे. टेक्निकल इल्ड असो, पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी असो किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी असो, हा सगळा डेटा राज्याने केंद्र सरकारला कधीचाच पाठवलाय. अगदी राज्याचा हिश्श्याचा विमा हप्ता सुद्धा भरला गेलाय. मग पैसे का येत नाहीत? तर मुख्य अडचण आहे केंद्र सरकारच्या NCIP अर्थात नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टलवर. दिल्लीच्या या पोर्टलवर 3 मोठ्या तांत्रिक भानगडी झाल्या आहेत, ज्यामुळे तुमचे पैसे लटकलेत. त्या 3 मोठ्या तांत्रिक अडचणी कोणत्या, त्या लक्ष देऊन ऐका. तर पहिली मोठी अडचण म्हणजे UFSI प्रॉब्लेम अर्थात डेटा मॅच होत नाही आहे. सरकारने यावर्षी UFSI नावाची नवीन सिस्टम आणली आहे. म्हणजे काय, तर आपल्या राज्याचा महाभूलेख आणि ई पीक पाहणीचा डेटा केंद्राच्या पोर्टलवर जसाच्या तसा मॅच व्हायला पाहिजे. पण झालंय असं की राज्याचा डेटा फॉर्मॅट आणि केंद्राच्या पोर्टलचा फॉर्मॅट एकमेकांशी जुळतच नाहीये. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे अर्ज सिस्टीममध्ये पेंडिंग दिसत आहेत. डेटा पुश केलाय पण तो पोर्टल घेत नाही आहे. त्यानंतरची दुसरी मोठी अडचण म्हणजे नावात तफावत. NPCI प्रोटोकॉलनुसार ही सर्वात महत्त्वाची अडचण आहे. आता नवीन नियमानुसार तुमचं बँक खात्यावरचं नाव आणि 7/12वरचं नाव अगदी तंतोतंत जुळलं पाहिजे. थोडी जरी स्पेलिंग मिस्टेक असेल तरी सिस्टीम तुमचा डेटा रिजेक्ट करते. त्यामुळे पैसे जमा करायला अडथळा येतोय. त्यानंतरची तिसरी सर्वात मोठी अडचण पेमेंट सिस्टम अपडेट आलेला आहे. सरकार पैसे पाठवण्यासाठी जी सिस्टीम वापरते PFMS, तिचं नवीन व्हर्जन सध्या अपडेट होतंय. त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी जी पेमेंट ॲडवाइस तयार करावी लागते तीच जनरेट होत नाही आहे. थोडक्यात काय, तर पैसे तयार आहेत पण पाईपलाईनमध्ये कचरा अडकल्यासारखी अवस्था झाली आहे. आता तुम्ही म्हणाल, अमन भाऊ हे सगळं ठीक आहे पण पैसे येणार कधी? तर कृषी विभागाच्या माहितीनुसार या सगळ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सध्या दिल्लीत बैठका सुरू आहेत. साधारणतः फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अर्थात 15 फेब्रुवारीच्या सुमारास हे पोर्टल सुरळीत होईल आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. सध्या सोयाबीन, मका, उडीद, मूग आणि बाजरी या 5 पिकांचे रिपोर्ट गेले आहेत. त्यामुळे त्यांचे पैसे आधी येतील. तूर आणि कापसाचा विषय मार्च नंतरचा आहे. आता जाता जाता एक अजून धक्कादायक माहिती देतो. नुकताच जो अर्थसंकल्प सादर झाला त्यात पीक विम्याच्या तरतुदीत कपात करण्यात आली आहे. 2024-25 मध्ये 14,473 कोटी रुपये बजेट होतं पीक विम्याचं, पण 2025-26 साठी ते कमी करून 12,242 कोटी केले आहेत आणि पुढच्या वर्षासाठी तर फक्त 12,200 कोटींवर हे बजेट आणले आहेत. म्हणजे दरवर्षी सरकार विम्याच्या पैशात कपात करतंय हे आकडे सांगतायत. तर मंडळी, थोडक्यात सांगायचं तर सरकारी काम आणि 6 महिने थांब असाच काहीसा प्रकार सध्या सुरू आहे. पण घाबरू नका, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल. जशी नवीन अपडेट येईल तशी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन. तर ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. ग्रामीण भागातील अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपलं अमन मोहनावाले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.